आठवी गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ऑफ सीझनला शॉपिंग करायची। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की मोठ्या डिक्लटरिंगसाठी दिवाळीची वाट बघू नका, तसंच या बाबतीत सुद्धा मी म्हणते की शॉपिंगसाठी दिवाळी अगदी तोंडावर येण्याची वाट बघू नका। कारण दिवाळीच्या वेळेस सेल लागेल म्हणून आपण वाट बघतो, पण सेलमध्ये ती वस्तू खरंच नेहमीपेक्षा स्वस्त पडते का हे आपण प्रत्येक वेळी चेक करत नाही। त्यापेक्षा जेव्हा निवांत वेळ असेल, वेगवेगळ्या साईट्सवरून वस्तू कंपेअर करायला, त्यांच्या किमती, क्वालिटी चेक करायला थोडी शांती असते। अशावेळी एकतर शॉपिंग तरी करून घ्या किंवा त्या वस्तू विशलिस्टमध्ये तरी टाकून ठेवा। ह्यामुळे आयत्या वेळेच्या एक्स्ट्रा खर्चासोबतच एक्स्ट्रा वेळसुद्धा वाचतो। अजून एक नववी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे स्वतःसाठी एक दिवाळी फंड ठेवा। दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यासाठी बाजूला काढून ठेवत जा। त्यामुळे जेव्हा सण येईल तेव्हा अचानक बर्डन येणार नाही आणि गिल्ट फ्री खर्च करता येईल। ते पैसे सेव्हिंग म्हणून दिसतील, खर्च म्हणून नाही। 10वी गोष्ट म्हणजे आपण मागच्या वर्षी घेतलेले दिवे, डेकोरेशनचं साहित्य, पूर्वी कधी घेतलेल्या आईच्या बहिणीच्या साड्या किंवा कपडे हे पुन्हा वापरणं म्हणजे कमीपणा नाही, ते आपल्या प्रॅक्टिकल बुद्धीचं उदाहरण आहे। प्रत्येक वस्तूमध्ये आपली एक आठवण असते आणि ती पुन्हा वापरली की त्या आठवणीला सुद्धा उजाळा मिळतो। आणि सगळ्यात शेवटी एक 11वा बोनस पॉईंट सांगते। माझं एक आवडतं वाक्य आहे जे मी नेहमी कुणा ना कुणासमोर बोलतच असते, आज तुम्हाला सांगते की नवीनच काहीतरी घालण्याचं आणि खूप काहीतरी वेगळं आणि भारी दिसण्याचं टेन्शन घेऊ नका, कारण कोणी कोणाकडे बघत नसतं। सगळ्यांना आपण कसे दिसतोय ह्याची चिंता पडलेली असते। आता हे खरं आहे की नाही, माझं म्हणणं तुम्हाला पटलं का हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात। तर शेवटी एवढंच म्हणेन, खर्च कमी करणं म्हणजे कंजूसपणा नाही तर शहाणपणा आहे। सण येतात आणि जातात, पण तुमच्या कुटुंबाची फायनान्शियल हेल्थ आणि तुमची मानसिक शांती सगळ्यात महत्त्वाची आहे। आपण नेहमी म्हणतो मुलांसाठी घेतलं ग, पण आपल्या वागण्यातून आपणच त्यांना शिकवू शकतो की सण म्हणजे खरेदी, फॅन्सी कपडे, फटाके हे सगळं तर आहेच, पण आनंद फक्त नवीन वस्तूंवर अवलंबून नाही। तुम्ही जी स्वस्त आणि मस्त खरेदीची सवय ठेवली आहे ती तुमची कला आहे, ती लपवू नका। उलट लोकांना अभिमानाने सांगा की मी माझ्या पैशाचा आदर करते आणि त्याचा योग्य विनियोग करते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुवर्ण महिला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आपण अशा छान छान प्रॅक्टिकल गप्पा नेहमीच मारत असतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची दिवाळी सुवर्णमय, आनंदमय जाऊ दे।